अरे आता हा पण लायटर समजत नाही. लायटरचा प्रॉब्लेम काय झाला आपल्या घरात. एक लायटर पहिलेच खराब झाला, दुसरा हा माचीस वरती द्यावा लागेल का परत. चल चहा बनवून घेऊया फ्रेंड्स. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. लेट मी सेट द फोन. तीन वेळा टाकायचं नसतं म्हणून, पण तरी 5 वेळा टाकून पण कमीच पडले. तरी कमीच वाटते यार. कधी चहा पत्तीमध्ये कॉफी मिक्स करून बघितली आहे? मी पण नाही. विचारा ते करून बघतो एकदा स्वतःसाठी पर्सनली. घरी नको, परत निघून जाईल. आता साखर बनतो इथे चहा. त्यासोबत आपण ही बुग्गूला काल गण घेतलेली आणि काल खूप आम्ही मस्ती केली आहे. पूजा, आम्ही, बुग्गू तिघांनी पण एकदम टीम बीम बनवून आम्ही एकमेकाला मारलाय बंदुकीने. हे लागेल. बघा लागतंय का? लागलं? नाही. मस्त आहे, फुल टाइमपास. अजून असं 1-2 बंदुकी आणायच्या आणि आपण वॉर पण खेळूया. तर पेंट बॉलचं पण काहीतरी हाय वाटतं विरारमध्ये, पण ते ना लय कॉस्टली. डायरेक्ट 2,000 की 1,800 का 3,000 20-40 मिनिटासाठी. एवढं यार का मग. अजून त्या दिवशी जोगेश्वरून हे काय आहे, कुठून आणलं हे? नाही, विरार स्टेशन काय आहे ते? ते शेणाचे तुकडे ना? हे बघ. बाकी ऍक्च्युअल मध्ये या खूप साऱ्या गोष्टी मायने राखतात ना. हे इथं आपल्याला गिफ्ट आलेलं, हे परत हे समोर युट्यूबचं लावलेलं, अजून खाली बिल्डिंगच्या बोर्डवरती नाव लिहिलेलं. बिकॉज घरी कोणतरी सकाळी व्हेरिफिकेशनवाले आले होते, तर या सगळ्या गोष्टी त्यांना ते अजून फर्म होतं. रांगोळी तर छान आहे, पण मला ते बघून बॉईल अंडे खायचं कामन करते काय माहिती. बाकी आज मंगळवारी म्हणून पूजा खाऊन देणार. खेळलात हे इकडे इकडे उचलून ठेवलं होतं सगळं. आलं नाही टाकलं. नाही, ते तर लास्टला टाकायचं ना. मग अद्रक शेवटी चहा बनल्यावरती टाकलं आणि 1-2 मिनिटं उकळलं तर त्याचं मग उतरतं व्यवस्थित चहामध्ये. पालक मटार टाकून असा राईस बनवते. बनेल का? पण का नाही बनणार? बरं, मला दुसरं कामच काय करायचं. मला तर बाय द वे, वेफर फ्रेंड्स आशूने दिलेत बुग्गूसाठी. पूजा गेली होती मायाच्या घरी तेव्हा. सप्रे वडापाववाल्यांनी हे वेफर बनवायला चालू केलेत आणि हे क्रिस्पी आणि टेक्स्चर बघा ना, डार्क येल्लो टाईप आणि क्रिस्पी आहेत जाम आणि चावावं लागतात. एक नंबर वेफर आहेत. नेक्स्ट टाइम जेव्हा कधी जाऊ सप्रेचा वडापाव तर खाऊच, पण हे वेफरचं पॅकेट पण घेऊ अजून. आहे की नाही रे? तू वडापाव तरी आणायचा पार्सल. काय थंड होणार येईपर्यंत. चालेल. मी एक रात्री अगोदरचा वडापाव खाल्लाय, आवडतो मला. मला तेच बोलते, जा तू वडापाव घेऊन खाईल. खाल्ला असता, पण उपवास होता माझा त्या दिवशी. मी दुसऱ्या दिवशी खाल्ला असता. ॲज अ प्रमोशन दिसेल फ्रेंड्स. रील, हे शॉर्ट्स आहे की रील आहे? रील शॉर्ट्स दोन्ही. किचन पेपर तू ते वाचून घे त्याचं सर्व. मला तो कॉर्नर किती छान वाटतोय बघायला. हा मस्त वाटतंय. मी सकाळी उठल्या उठल्या पहिले जाऊन स्प्रे मारलाय. पूजा फुल सेट आहे फ्रेंड्स. तिला बॅल्कनी, गार्डनिंग हे सगळ्या गोष्टी आवडायला लागतात, कारण DIY मधून पण तिने खूप साऱ्या गोष्टी घेतल्यात. अजूनपर्यंत एक व्यक्ती झोपलाय. आता बसू पण शकतो आपण आरामात इथे. छान बनवून टाकला तिने. छोटी पडत होती रे त्याला. आता बरोबर झाडावर झाली की नाही. ओपन. हे आपलं जर्मन टेक्नॉलॉजीचं फ्रीज. ऑनलाईन मागवलेली पालकची भाजी ते काही जोडी देत नाहीत, ते पूर्ण सोडून देतात सील करून. एक नाही, पूर्ण ते पालकची जोडी. ते सगळं ओलं लागतं. आणि मला फोटो घ्यायचा आहे.
तर फ्रेंड्स आज पूजेच्या स्वतःच्या डोक्याने बनतोय कोणता मटर पालक भात. हा याच्याबद्दल पण बनवलंय. मी कधी खाल्लं मग खाल्लंस फर्स्ट टाइम नाही बनवत मलाच याच्याबद्दल. लक्षात नाही. मटर आणि पालकचा कॉम्बो बनलेला भात आणि त्यासोबत आपला ब्लॉग. कोण कोण बघतं जेवताना किंवा जेवण बनवताना किंवा टाइमपास मध्ये आपला ब्लॉग जमला तर प्लीज सांगा. गुड मॉर्निंग गुज्जू. पूजा बोलली होती फ्रेंड्स की बुग्गू नाहीये तोपर्यंत मी मटर सोडून घेते कारण की बुग्गू उठली की अर्धे संपणार टाकले. आणि अर्धे तू पण संपवते आणि अर्धे बुग्गू पण संपवते. हिरवा असणार आहे की पिवळा असणार आहे? हिरवा. दिसायला इतकं छान दिसतंय ना हिरवा हिरवा. थोडं बाहेर चाललोय फ्रेंड. सकाळी म्हटलं ना एक व्हेरिफिकेशन मला आलेले, आता पण ते आलेत बट त्यांना मला बाहेरच भेटायचं आहे म्हणून मी चाललो स्टेशनकडे त्यांना भेटायला. लकीली आज चान्स भेटला फ्रेंड्स ट्रेन सोबत रेस करायचा. मी आणि ट्रेन आजूबाजूला आहे, ट्रेनला हरवूया. फायनली जिंकलो आपण. ट्रेन हरली. जो कोणी असं येतं ना विरारला मी सांगतो ह्या साईडला आहे ऑटो साईडला. हा पण व्यक्ती विचार त्या साईडनी गेलाय मार्केटच्या साईडने. आता इथून तिथे जायला खूप ट्रॅफिक असतं आणि कधी जर ट्रॅफिकवाले उभे असले तर ते जाऊ पण नाही देत. त्याला अडकून बसायचं. तो पण मार्केट साईडनीच गेलाय तिकडे थांबलाय. झालं माझं जे पण होतं ते. येईल काही दिवसामध्ये गुड न्यूज येईल ते तुम्हाला समजेलच. आणि कुणी कुणी अंदाज आपण लावलाच असेल काय असेल ते. ठीक आहे आता निघू घरी बिकॉज घरी आपल्याला एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे. आजच्या आज आपल्याला एका प्रोडक्टवाल्यांची रील आपले शेअर करायची आहे. बाकी आम्ही चष्मा 45 रुपीजलाच घेतलाय काल DIY मधून. बरं पडलंय फक्त डोळ्यात धूळ जाते ना त्याच्यामुळे म्हणजे असं बरं पडतं. हा डोळ्याला हवा लागते ना जास्त उजेड आहे. प्रॉपर एकदम मस्त दिसते एकदम डोळ्याला थंडक. हा एक सेकंड तुम्हाला पण मी दाखवतो कसं दिसतं याच्यातून. हे बघा आता नॉर्मल तो फवारा कसा दिसतं. आता या चष्मेच्या ग्लासमधून बघा. आणि ऊन पण कमी जाणवतं जरा डोळ्यांवरती. झालं ते व्हेरिफिकेशनचं. काय भात बीत बनलं की नाही? काय अर्धवट तू येण्याची वाट बघते. ओके मटर रेडी आहे. अरे हे काय फुगा कसला आला याच्यामध्ये? ते बर्फ. चल 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 उठ. आणि आल्यास बाहेरून तर इतका मसाला वास यायला लागलाय. उन्हाचा असेल. अरे मग ते बघ कसं वाटतंय ते. एक मिनिट थांब. भात धुवून ठेवल्यात हे करायला ठेवलं भिजायला ठेवलंय. वाटाणे मग असेच बघितलं सोलून ठेवलेत. पालक बॉईल करून थंड पाण्यात टाकलं आणि अद्रक आणि लसूण साफ करून ठेवलं. ते मला मिक्सरला लावायचं सगळं. अच्छा म्हणून मी बर्फाचं टाकलं याच्यामध्ये. या पाण्यात गरम केलेलं. बेस्ट इंग्रेडिएंट. अशी काय प्युरी बनली आहे याची पालकची. टी शर्ट धुवायला आता ना आता नाही तर पण कसं येतो ना वास. अरे उन्हातून आल्यावरती येतं त्याचा माझा काय दोष आहे. उन्हाला बोल आता तू. गरम मसाला खडा मसाला. तुम्हाला सगळ्यांना वॉर्निंग आहे एकाने पण मला दाताखाली यायचं नाही. खास करून ते जे गोल आहे ना ब्लॅक साईडला कलर. हो.
बाकी आपल्याला ह्याच्यासाठी पण सजेशन झाले ते भिंतीचा खाली वॉलपेपर लावायला. आमचं पण तसंच काहीतरी प्लॅनिंग आहे, ते आपण लवकरच सांगू काय काय करायचं आपण प्लॅन केलं ते खाली भिंतींचा. बिकॉज ते आपण पाठी हे केलं ग्राउटिंग बाथरूममध्ये, त्यामुळे बऱ्यापैकी ते पाणी चढायचं थांबलंय. त्याच्यामध्ये पनीर टाकलं असतं सर, ते पण पालक पनीर राईस सारखं झालं असतं ना. काय ते सांग ना. अद्रक लसूणची पेस्ट. बोल. अरे यार, हे 3 मसाले टाकले मी. आणि थांब दाखवते मी. जिरा मसाला, सुहाना मसाला बिर्याणी मसाला, जिरा मसाला, गरम मसाला. त्यानंतर टाकणार आहे घरचा लाल तिखट मसाला. आणि त्या अगोदर गेले फ्रेंड हळद आणि बाकीचे मसाले. हा, ही पालकची प्युरी जी बनवली होती ती. त्यात मिरच्या टाकल्या, त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला जास्त नाही टाकले. बटाटा जास्त नाही टाकला, एकच टाकलाय. काय झालं. शाबाश शाबाश, शूट कर मला शूट कर. पोटावर करा बेटा, पोटावर बेटा. तोंडावर झालं असतं ते, पोटावर करायचं. अरे बघ कुठं बरोबर शॉट मारलं बघा बुगूने. हे बघा, आता हे जर फोन मी तोंडावर आडवा नसता पकडला तर बरोबर माझ्या तोंडावरती गन शॉट होते बघा. हे घे, टेस्ट कर. गरम आहे. छान झालं. तिखट बरोबर आहे. म्हणजे मेकिंग प्रोसेस जेवढी होती सगळी झाली. आता डायरेक्ट मी शिट्ट्या काढणार. किती भात होता आणि कितीचं पाणी टाकते. 2 वाट्या घेतला होता भात, आणि मी माझ्या अंदाजाप्रमाणे टाकते. म्हणजे भाताबरोबर टाकलेलं ते पाणी तर होतच. त्यात अजून मसाला जो होता ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात, मिक्सरचं भांड साफ करून दिलं, ते पाणी टाकले. आपण जसं नॉर्मली भात लावतो तसं उकळी यायला देणार आणि मग झाकण लावणार. कुठे जायचंय. मी मारू. तर आपण ट्राय करूया. बुगूनी जे इथे मारली ना त्याच गोळीवरती मारायला. ओके, 1 2 3 and थोडं ह्याला टच झाली. बघूया बुगूचा निशाणा. बस अरे नाही राहणार. इकडे उभी राहा. अरे बेटा कुठे मारलं हे, कुठे गेले हे. एकदम लांब गेलं हे. इकडे होतं. दाखव. ठीक आहे, ओपन कर लोड कर लवकर. कर. शाबाश. चोट. आता मी एक 2 3 and किती मिनिटं. 3 शिट्ट्या. मला ते जाणून घ्यायचंय की भात आहे ना करपल्याचा वास येतोय. आय थिंक शिटी झाली नाहीये आणि पूजाची एवढी मेहनत भात बनवण्याची आय थिंक वेस्ट होऊ नये यार.
कमॉन, पूर्ण करपल्याचा वास सुटलाय घरामध्ये. हे बघा, आणि हे बघा याच्यातून पाणी निघलं ते पण ब्लॅकच आहे पूर्ण. भात उघडतं ते कितीचं करपलाय काय माहित. आराम, सावधान. हो, ठीक आहे. लुक वाईज बघा फ्रेंड्स, फक्त बघताच खायचं मन. काय सुपर. इकडे बघ thumbnail साठी. अरे गरम आहे. आजपासून हा लुक वाईज साठी माझा तरी फेवरेट भात बनणार आहे. आता टेस्ट वर डिपेंड. तुला पण वाढू का? फ्लावर नाही टाकलंस ना ह्याला? फ्लॉवर नव्हतं. नाही, बटाटाच आहे ना म्हणजे ते विदाउट कोथिंबर. फक्त भाताची टेस्ट. वटाणा पण घे त्याच्यात. पाणी सुटायला लागले तोंडातून. आज होईल का फूक मारून? अरे गरम आहे, चटका लागेल तुला. काय आलं? चांगलं आहे? गरमागरम खातो ना मी का भात अजूनच जबरदस्त लागतं. चांगलं आलं. आजपासून माझा फेवरेट राईस खिचडीच्या तुलनेत. कधी जेवले खोटारडे? पूजा, थँक्यू फॉर मेकिंग दिस. आणि जेव्हा कधी खिचडी बनवायची हेच बनवायचा. तुला वाढू मी? येस. खाऊन खाता खाता तो विचार कर काय करायचं ते. बस बस, आता काही कोशिंबीर भात खाऊ का? बस. अरे कसा आहे स्वतःच्या तोंडाने स्वतः सांग. बापरे तिखट झालाय. पण मस्त आहे की ना? तिथे बस. मस्त आलं. पण कोशिंबीर मध्ये मीठ थोडं जास्त टाकलंय. पावसाळ्यात रात्री कुठून बाहेर आल्यावर होळी खेळून झाल्यावरती ड्राय करतो स्वतःला. होळी खेळून झाल्यावर मग आपण जेवायला बसतो तेव्हा सकाळी सकाळी पण आणि कधी आरामात बोरिंग दुपारला इंटरेस्टिंग बनवायचंय थोडं खाण्याला घेऊन, तर दिस विल बी माय चॉईस. हे आणि तू रेसिपी लक्षात ठेवा, नंतर वेगळं काय बनवायला जाऊ नको याच्यामध्ये इनोव्हेशन. रेसिपी काय सेम खिचडी भातासारखीच आहे. हा, मग हे लक्षात ठेव. ऍडिशनल आपण ते पालकचं हे टाकतोय वेगवेगळी. नाही तर माझ्या बायकोचं असं आहे, आता असं बनवलंय ना, नंतर बनवायच्या टायमाला काहीतरी इनोव्हेशनच्या नावावरती मग पूर्ण मग मार्ग लावून टाकते. वाट नव्हतं बोलायचं मला. धर. हे ते चेअर ठेव खाली. चेअर नको. ते जायचंय, ते कप तिथं पाडायचं आहे, म्हणजे दूध पडलं पाहिजे, स्पिल झालं पाहिजे. मम्माला बोलायचं मम्मा संपलं. मग पूजा तू बोल जा ठेवू नये, एवढंच. ठीक आहे, मग तू पुढं आतमध्ये जाऊन ते पाडायचं. थोडं दूध पिल्यासारखं वाटलं पाहिजे. इथे वरती हो माझ्याकडे, साईड साईडला दूध लागलेलं असतं पिल्यासारखं. नाही पिऊ नको. रील बनवून घेऊया. ही रील दिसेल तुम्हाला आपल्या पूजाच्या इंस्टाग्राम वरती आणि युट्यूब शॉर्ट्स वरती. हो, तिला रील पण पाठवली, सगळं काय पाठवलं. बाय बाय. तू तिथंच तुझ्यासोबत थांबते की येते? मी आले लगेच. लिफ्टचं बटन दाब. माग पूजा, आले मी लगेच. नको येऊ, आरामात ये. आणि राग बाहेर ठेवून यायचं असेल तर नाही तर थोड्या वेळ बाहेर का शांत बस. ओके, माझं डोकं फिरवू नको. सांगितलं मी तिला जे बोलायचं ते.